नमस्कार मंडळी, आपल्या हॅपी हाऊस चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज 8 सप्टेंबर म्हणजेच वेलंकनी मातेचा सणाचा दिवस आहे। आमच्या चॅनलतर्फे तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आता आम्ही तुम्हाला भुईगाव चर्च येथे घेऊन जाणार आहोत आणि तिथे वेलंकनी मातेची एक भव्य मिरवणूक निघणार आहे। तर आमच्या सोबत राहा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।
मरिया माते आवाज मांडण्यासाठी एकू ग्रेसी डाबरे, नीला रसिक डाबरे, बीपी विनीत डाबरे, रंजना संकेत डाबरे, प्रज्ञा मालूम डाबरे, देवकी अजय, दियाना मनीष डाबरे, वेरोनिका विकानो, सिसिलिया डॉक्टर आंबेडा, मार्गारेट जोसेफ मार्टी, शेला विलियम नगोस, सहवास कुंडिया, सिबल पीटर डाबरे, नाता चैतन डाबरे, फिलिप कुटिनो, क्लेरा मार्टी, ओलिना सेबेस्टियन डाबरे, सांतान फ्रांसिस डायस, मेबल जॉर्ज फर्गोस, एलिजाबेथ वॉल्टर डायस, जॉयसी डोनाल्ड डायस, जॉना पैट्रिक डाबरे, ब्लेस मर्जुल डिमेलो, डिम्पल विंसेंट करवाल, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचे नाव परमेश्वर पित्याचे आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला मरिया मातेचा जन्म हे आपल्या तारणासाठी आशेचा परिणाम आपल्या प्रत्येकाचा जन्म देखील एका विशिष्ट हेतूने परमेश्वराने दिला असतो आणि म्हणून आपल्या प्रत्येकाचा जन्म असा महत्त्वाचा आहे. मरिया मातेचा जन्म अधिक महत्त्वाचा आहे. अगदी कार्यक्रमामध्ये सहभागी आहे देवाने विशिष्ट हेतूने भेटलेल्या आमंत्रित केले. आपल्याला देखील तो आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करत असतो. आपल्या जीवनात परमेश्वराची योजना साकार करण्याला तो आशीर्वाद आपल्याकडे आपल्याला वाचन करत असतो. तर बऱ्याच वेळी वाचन आपण भेटावं लावतो आणि आपण आपल्या विश्वामध्ये जगण्याची आपल्याला जी सवय लागली असते त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण देवाच्या आज्ञेला हो म्हणण्यासाठी बऱ्याच वेळेला पुढे पडत असतो. अशा वेळेची आपण करूया. प्रभू असे म्हणतो, हे बेथलेम एफ्राता, जरी यहूदाच्या नगरामध्ये तुझी गणना अल्प आहे तरी तुझ्यातून एक जण येतील. मी जेव्हा सिनेमध्ये प्रवेश केला तेव्हा मी विद्यालयाला जे अगदी सकाळी ते विद्यालया तिला सगळ्यात ठाऊक असेल ते एव्हरी फॅमिली चर्च आहे. एव्हरी फॅमिली चर्चच्या मागे विद्यालया म्हणून जेजुईट हाऊस आहे, येशूचंद्रिया हाऊस आहे आणि तिथे मी वर्षभर असताना तिथे 6 महिने मी स्नेहाचं म्हणजे जी मुलं ज्या मुलांना आईवडील नाही रस्त्यावर जी अशी मुलं असतात त्यांना तिथे आणलं जातं, त्यांना तिथे ठेवलं जातं आणि मग त्यांना शिक्षण दिलं जातं. मग त्यांना मोठी करून ते तुझ्या पायावर उभे राहील तिथे असतात. व प्रकस्त यांना प्रभूच्या वचनाप्रमाणे नेहमी ख्रिस्त सभेची सेवा करण्यास पवित्र आत्म्याचे पाठबळ मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने जगातील सर्व राजकीय आणि धार्मिक नेत्यांना दुष्ट शक्तीचा प्रतिकार करण्यासाठी आणि जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रेरणा आणि कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. Sa
जगावर प्रेम करण्यासाठी माझ्या संपूर्ण मनाने व संपूर्ण हृदयाने माझे संपूर्ण जीवन गरिबांच्या सेवेस वाहण्यास बोलावले आहे. म्हणून मी माझे संपूर्ण जीवन आयुष्यभर तुला समर्पित करते. शुद्धता, गरिबी व आज्ञापालन अशी वचने सोसायटीच्या नियमाप्रमाणे आचरणात आणण्याचे मी वचन देते. हे माझ्या स्वर्गीय पिता, नम्रपणे तुला विनंती की माझ्या या अर्पणाचा स्वीकार कर. प्रभू ख्रिस्ताशी एकरूप होऊन मरिया मातेचा आदर्श आणि तिच्या संरक्षणाखाली तुझ्या कृपेने माझे जीवन फायदेशीर फलदायी होण्यासाठी माझ्या कामात, माझ्या जीवनात शेवटपर्यंत तुझ्याशी विश्वासी राहण्यासाठी मला कृपा दे. हे महापरमेश्वराचे कोकरू, जगाची पालखी करणारे परमेश्वराचे कोकरू, या कोकराच्या भोजनात राहणारे ज्ञा आपल्याला सहाय्य केलेल्या सर्व संपादक मंडळाचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे ह्याचं प्रिंटिंग करणारे आपले मॅन्युअल डायस ह्याने वेळीच आपल्याला सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे करून दिल्याबद्दल मी मॅन्युअल प्रिंटर्स ह्याचे देखील मी आभार मानतो. परमेश्वर जे आमचे बंधू भगिनी परमेश्वर आज त्यांच्या लग्नाचा वातावरण साजरा करतात, वाढदिवस साजरा करतात, अशा सर्वांचे आम्ही आठवण करतो. त्या सर्वांना आशीर्वाद कर आणि हे जे आमचे बंधू भगिनी त्यांचा परमेश्वरीचा वाढदिवस साजरा करण्याने तुझ्याकडे परमेश्वरीच्या आशीर्वादाची त्यांची याचना करतात. ह्या सर्व आमच्या भाविकांना विशेष आशीर्वाद आमच्याकडे प्रार्थना करतो. त्यांना चांगलं आरोग्य मिळावं, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या, त्यांच्या कुटुंबाला विशेष आशीर्वाद द्यावा. आणि हे जे बालका परमेश्वरीचा त्यांचा बालक परमेश्वरीचा जे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत त्यांच्याबद्दल विशेष आशीर्वादाची त्यांच्या कृपेने तुझ्या भाविकांना तुझ्याकडे विशेष प्रार्थना करतो. सविता विन्सेंट आणि आमचा मुलगा परमेश्वरीचा त्यांना तुझ्या विशेष कृपेने तो आशीर्वाद कर. वाढदिवस साजरा करतो आणि तो आपला जर वाढदिवस तुला महत्त्वाचा असेल तर आपल्या मरिया मातेचा वाढदिवस किती महत्त्वाचा आहे ना. आपण आज तिच्यासाठी आपण हे करणार आहोत आणि आपण तिचा वाढदिवस साजरा करणार आहोत.
देवळामध्ये सिस्टरांच्या संस्थेचा देखील सण साजरा केला गेला आणि हेल्पर्स ऑफ मेरी ह्या संस्थेच्या पवित्र मरिया ही सहाय्यकर्ती अशी आहे आणि हे 9 दिवसामध्ये जे नोवेनं झाले त्यामध्ये लोकांना न केवळ आध्यात्मिक पण भावनिकदृष्ट्या देखील जोडण्याचा एक सुंदर असा उपक्रम करण्यात आला. तर त्या दृष्टिकोनातनं आजच्या दिवशी हा मरियेचा जन्मदिवस सोहळा साजरा करत असताना मी जलपुष्प सिस्टर्स हेल्पर्स ऑफ मेरीच्या सिस्टरच्या सर्व सिस्टर्स ह्यांना सर्व भुईगावकरवासियातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील कार्यावर माऊलीचा आणि आपल्या आईचा जो आशीर्वाद आहे तो सदोदित राहावा हीच सदिच्छा व्यक्त करतो. हॅपी फीस्ट. थँक्यू तुमचे. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. आपल्या मदर मेरीचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आपण सन्मानाने साजरा करत असतो, विशेष करून कॅथलिक लोक. खरोखर हा माऊली म्हणजे कोण? येशू ख्रिस्ताचा जन्म देणारी माता. आज ती जगाची माता आहे, तारण करण्याची माता आहे. खरोखर प्रभूला आज आपण धन्यवाद देऊ तर त्या मातेने आज आपल्याला सर्वांची माता, जगाची माता म्हणून निवड करून दिली आहे आणि तिचा सन्मान आज आपण आनंदाने साजरा करीत असतो. माते तव चरणी गे घेतली मी धावगे, अनाथाची आई आता पावगे, दया तुझी आम्हाला वगे. भुईगाव चर्च फॅमिली खरोखर पवित्र कुटुंबाचा चर्च आहे आणि हे खरोखर आमचं भाग्यच आहे की आम्ही पवित्र कुटुंबाच्या चर्चमध्ये आहे. आणि आज खरोखर माऊलीचा सण म्हणजे आमचा आनंदाचा उत्सवाचा सण आहे. ती प्रभू परमेश्वराची आईच नाही तर आज जगाची आई म्हणून प्रभू परमेश्वराने आपल्याला दिले आहे आणि आज आपण तिचा आनंदाने सन्मान करत आहोत. खरोखर प्रभूला आज धन्यवाद देऊया तर त्याने आपल्याला जगाची आई ही आपली आई म्हणून निवड करून दिली आहे.